कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत डॉक्टरांचा हलगर्जीपणा, गुन्हा दाखल करण्याची पतीची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी। सोनवडे तालुका पाटण येथील शासकीय रुग्णालयात मे महिन्यात महिलेची कुटुंब नियोजनाची चुकीची शस्त्रक्रिया झाली असून अजूनही ती पूर्ण बरी झाली नाहीये। त्याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर नागेश ननावरे व डॉक्टर अभिषेक डुबल यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित महिलेचे पती शशिकांत रामचंद्र पाटील राहणार सोनवडे शिंदेवाडी तालुका पाटण यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे। याबाबत शशिकांत पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की त्यांची पत्नी गौतमी पाटील यांना दिनांक 20 मे रोजी सकाळी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी सोनवडे येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले। शस्त्रक्रिया सुरू असताना व शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला त्रास होऊ लागला। सलाईन लावल्यानंतर त्रास कमी होईल असे सांगून डॉक्टरांनी सलाईन लावले। 2 दिवस तेथे ॲडमिट राहिल्यानंतर दिनांक 22 मे रोजी रुग्णाला डिस्चार्ज दिला। मात्र ऑपरेशनचे दुखणे कमी होत नव्हते व घरी आणल्यानंतर महिलेचे पोट फुगून अधिक त्रास वाढला असल्याचे अर्जात म्हटले आहे। महिलेला त्रास सहन होत नसल्याने दिनांक 22 मे रोजी पुन्हा रुग्णालयात नेले असता त्यांना सलाईनमधून वेदनाशामक इंजेक्शन दिले, तरीही फरक पडत नसल्याने डॉक्टरांनी त्यांच्या सरकारी गाडीतून पाटण येथे नेले। तेथे सोनोग्राफी न करता तेथील डॉक्टरांनी रुग्णाला कराडला हलवण्याचा सल्ला दिला। त्यानुसार डॉक्टर नर्स यांनी सरकारी गाडीतून कराड येथे कॉटेजला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। मात्र प्रकृतीमध्ये कोणताही फरक पडत नव्हता। उलट ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरची गरज भासली। यामुळे दिनांक 24 रोजी सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे नेण्याचा सल्ला दिला। या सर्व प्रकारामुळे रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णाला कराड येथील 2 रुग्णालयात नेले। मात्र रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितल्याने कुटुंबियांनी सांगली येथील भारतीय हॉस्पिटलला ॲडमिट केले। तिथे रुग्णाचे सिटी स्कॅन केल्यानंतर किडनी व लिव्हरला इन्फेक्शन झाल्याचे सांगून ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले। या सर्व प्रक्रियेत रुग्णाचे हाल झाले आहेत। रुग्ण अजून बरा झालेला नसून प्रकृती सुधारल्यानंतर आणखी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे। यामुळे या सर्व प्रकाराला डॉक्टर नागेश ननावरे व डॉक्टर अभिषेक डुबल हे जबाबदार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शशिकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे केली आहे।